त्याला महिन्याला का अडकायचं नाही का रंजिताला अडकायचं नाही आम्ही तुतारी हातात घेतली घेतली मी घेतली म्हणजे आमच्या सगळ्या परिवाराने घेतले फक्त रंजिताला सोडून रंजिताला अजून तयार होईना पण त्याला आम्ही वाळी टाकणार आहे आमच्या घरात. उमेदवार कोण असणार नक्की? उमेदवार मी उमेदवाराचं फक्त थांबा आमचं ठरलंय सगळं झालंय फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठराविक वेळेसच करायचं असतं. आता ह्याच्यामध्ये एक आहे की माढा सोलापूर हे लोकसभा आणि बारामती हे लोकसभेची सीट गेल्यात BJPच्या परंतु मान परत माळशिरस सांगोला माढा करमाळा ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या त्या आता धनुष्यबाणाचे येणार हे निश्चितपणे. आता त्यावेळेचं वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे की तुतारी हातात घ्यायचे. आता फक्त पवार साहेबांशी जाऊन चर्चा करायची म्हणून जाऊन भया किंवा ते बोलत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा रणजितदादाला आम्ही वाढीत टाकलेला आहे. रणजितदादाला सांगितलं 8 तारखेला तू आमच्याबरोबर बसायचं तोपर्यंत तू आमच्याबरोबर बसायचं नाही तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे. कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार? नाही ते चाललं जाणार ते आमचं कसं आहे थोडंसं गणित चाललंय जरा पण 100% झालंय. पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले. हे आमचे मुलं तर काय ते अजून BJPच करतात पण मी ह्यांची सीट काय सोडत नाही. त्यांना ते तुतारीच वाजवायला लावणार आहे भयाला आणि रणजितदादा येत नाही पण भयाला सांगणार आहे कसला तर अध्यक्ष काय तर आहे ती त्या ह्याला BJPचा संघटन त्याच्या राजीनामा सांगणार आहे. पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातला किंवा ह्या मतदारसंघातले जे आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचे. काय असेल 1000 पक्ष एकच विजय झाला. त्याला काय शेंडे धरून करतो की मी आता रणजितदादा कसं आहे आमदार आहे त्यामुळं त्याला काय बोलायला येत नाही पण बाहेरचे काय शेंडे धरतो की त्याला काय पडतं फक्त होणार. निश्चितपणे आमचं ठरलं आहे की तुतारी फक्त आम्ही काय का बसतो की पवार साहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा झाल्याशिवाय त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे. म्हणून धैर्यशील भयासुद्धा बसला तुम्हाला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवार साहेबांसमोर म्हणून थांबतो ते धैर्यशील भया पण नाही शांतता तर आहे. वादळ आधीच आलं आता कसं आहे की सुनामी आली BJPच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये. आता काय म्हणजे का रणजितदादा भेटतोय फडणवीस साहेबांनी एवढं त्यांना रणजितदादाला सहकार्य केलं एवढं हे केलं त्यांना कसं डावलायचं त्याला असा प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला. पण आम्ही काय फडणवीस साहेबाला ओळखत पण नाही म्हणजे आम्हाला ओळखत नाहीत त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही. राष्ट्रवादीचं पण नव्हतो BJPचं पण नाही आणखी कुठल्याच पक्ष नाही. आमचा पक्ष फक्त विजयदादा. आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतदारसंघाचा. ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही. आमचे कार्यकर्ते कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही. सगळे तुतारी वाजवा म्हणतात आणि ती तुतारी आम्ही वाजवणारच आहे. मला माहीत असतं तुम्ही इथं येणार आहे आधीच इथं 10 तुताऱ्यानं नोबा केल्या असं आणि वाजवल्या असं तुमच्यासमोर नाही. आता नको तसं नसतं जे ते काम असतं तेव्हाच त्या दिवशीच वाजवायच्या होत्या. बघच्या सगळ्या नेत्याची मिटिंग झाली पण सुट्टी कसं आहे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत म्हणून वाजवणार त्यांना सगळ्या अडचणीच होत आहे मधून. पण रणजितदादा आमच्या घरातनं आम्ही त्याला बाहेर काढला आहे. तू तुझा पक्ष काय असेल ते 8 तारखेला घरात यायचं.
पवार साहेबांची भेट 7 तारखेला आहे. नाही, अजून ठरायचं आहे ते काय. दादा आणि पवारसाहेब बोलते, पण प्राथमिक चर्चा झालेला आहे. आणि भयाला आम्ही उभा करणार नाही, ती नाही उभा राहिला तर त्याच्या लंगोट सोडून आम्ही उभा करतो.